खूप अभिनंदन. चला थँक्यू. आणि आता आपण जाणून घेऊया की वरुणने वर्षभर जिनियसच्या माध्यमाने नेमका कसा अभ्यास केला. तर वरुण, तुझं अभिनंदन तर आहेच बेटा. मला एवढं सांग की कसं असतं की मुलं शाळेत जातात, क्लासला जातात, पण घरचा जो अभ्यास असतो हा थोडासा निग्लेक्ट होतो. तो घरचा अभ्यास किती महत्वाचा आहे, तू काय सांगशील विद्यार्थ्यांना? घरचा अभ्यास हा खूप महत्वाचा राहतो, कारण जेव्हा आपण घरी एकटं बसून अभ्यास करतो तेव्हा आपण काय करतो ते आपल्याला चांगल्यापैकी कळते आणि आपण जे वाचतो तेच आपण लिहितो आणि त्याने आपलं वाचन आणि लेखन दोन्ही होतात. अरे वा, चला व्हेरी गुड. मला सांग आता की बोर्ड परीक्षेमध्ये तुला किती पर्सेंट मिळाले ते वरून? मला भेटला 94.80%. 94.80 म्हणजे 95% मिळवलेले आहेत वरुणने. आणि या डीपीएस स्कूल मधनं सेकंड टॉपर आहे. ही खूप मोठी उपलब्धी आहे. त्याच्या सेल्फ स्टडीला आपण महत्व देऊया. आता मला सांग वरुण की वर्षभर तू जिनियसच्या माध्यमाने ओपन बुक टेस्ट पेपर सोडवले, त्याचा काय फायदा तुला झाला असं वाटतं? त्याचा फायदा असा झाला की ओपन बुक टेस्ट मध्ये आपल्याला टेक्स्टबुक रिडिंग करा लागते, जेणेकरून आपली वाचनाची स्किल्स वाढते आणि ते वाचून आपण आपल्या मनाने लिहितो. ओके. आणि तसंच आपण एक्झाम मध्ये पण आपल्या मनाने लिहू शकतो. अरे वा, चला. त्या प्रश्नपत्रिकांचा काही फायदा झाल्यासारखा वाटतो का बोर्ड एक्झाम मध्ये? हो, प्रश्नपत्रिकांमधून क्वेश्चन डायरेक्ट उचलून आले असेच वाटले. अरे वा, म्हणजे बरेच असे क्वेश्चन होते की जे प्रश्नपत्रिकांशी, आपल्या क्वेश्चन पेपरशी, मॉडेल क्वेश्चनशी जुळणारे होते असं वरुणचं म्हणणं आहे. म्हणून पुस्तकांचं वाचन आणि पेपर सॉल्विंग हा खूप महत्वाचा पार्ट आहे. मला हे विचारायचंय वरुण तुला, मग जेव्हा पेपर चेक करून येत होते त्यामध्ये बऱ्याच काही चुका येत होत्या, त्या चुकांचा काही फायदा तुला झाला का? हो, चुकांचा पण फायदा होतात, कारण की आपण त्या चुकांवरती बरं करू शकतो ते. बरोबर, राईट राईट. तर तशा चुका तुला आल्या होत्या का सुरुवातीला? सुरुवातीला खूप चुका आल्या, पण तसं तसं ते मॅम पण येत होत्या, त्या मॅमनी मला गाईड केलं आणि कोणत्याही परिस्थितीत मला सपोर्टच केला मॅमनी पण. अरे वा, चला व्हेरी गुड, खूप छान. मला एवढं विचारायचं आहे की सेंटरच्या काही परीक्षा दिलेल्या आहेत तू बोर्डासारख्या आपण घेत होत्या, त्याचा काही फायदा तुला झाला असं वाटतं का? त्याचा सेंटरच्या बोर्ड परीक्षांचा पण जिनियस कडून खूप फायदा झाला, कारण की बोर्डचा तो एक्झाम फिअर असतो, तो सेंटरचा असतो, तो माझा मिटून गेलता फिअर पूर्ण. बिलकुल तो फिअरच राहिला नव्हता. म्हणजे फ्री लाईफ एक्झाम ज्या होतात जे जिनियसच्या माध्यमाने घेतल्या जातात त्याच्यामुळे बिलकुल कोणताही फिअर, कोणती भीती वरुणची राहिली नाही. ती बोर्ड एक्झामच्या आधीच निघून गेली. चला खूप छान. मला एवढं विचारायचंय वरुण की जेव्हा काउन्सिलर आपल्या घरी यायचे आणि आपण तुला गायडन्स करायचे, त्या काउन्सिलिंगचा तुला काही फायदा झाला का असं वाटतं का? हो, काउन्सिलिंगचा फायदा झाला, कारण की मॅम फक्त मला शिकवत होती, तर मी चांगल्या प्रमाणे फोकस करून, कॉन्सन्ट्रेट करून ते क्वेश्चन्स, ते पण डाऊट असले ते मॅमला विचारणं, आणि मॅम मला कन्सेप्ट पण शिकवून देत होती. अरे वा, चला. म्हणजे त्याचा सुद्धा एक फायदा तुला झालेला आहे. मला एवढं सांग की जिनियस हा प्रोग्राम वर्षभर करणं किती महत्वाचं आहे, तुला काय वाटतं? जिनियस हा प्रोग्राम तर फायदेमंद राहणारच, कारण की जिनियस प्रोग्राम मुळे मला सेल्फ स्टडीची एक आदत लागून गेलेली आहे आणि त्यांनी मला खूप बेनिफिट्स भेटलेले आहेत. चला व्हेरी गुड. मग जिनियस हा प्रोग्राम इतर विद्यार्थ्यांनी लावला पाहिजे का, तू काय सांगशील वरुण? हो, मी तर म्हणतो लावला पाहिजे, कारण की आपण सेल्फ स्टडीची आदत आपल्याला जिनियस मुळेच लागली आहे. मला तर जिनियस मुळे सेल्फ स्टडीची आदत लागली. चला वा, म्हणजे बघा ही एक सवय, ही जी एक आपल्याला हॅबिट लागते जिनियसच्या माध्यमानं पुस्तक वाचण्याची, स्वतः उत्तर लिखाणाची, ते वरुणला लागलेली आहे. ही खूप मोठी उपलब्धी आहे. आणि सवय कोणती असो, हॅबिट कोणती असो, एकदा लागली की ती कायमस्वरूपी राहते, कारण की माणूस हा सवयीचा गुलाम आहे. ती तुला चांगली सवय जिनियसच्या माध्यमानं लागली वरुण, त्यासाठी तुला खूप छान आणि तुझं अभिनंदन सुद्धा. तू त्याच पद्धतीनं ते केलायस. ओके. तुला एकूण पुढील भविष्याकरता, तुझ्या सक्सेसफुल आयुष्याकरता जिनियस परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा. आणि मी एवढंच म्हणू इच्छितो, बेस्ट ऑफ एफर्ट्स, नॉट अ लक.